नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, जर आपण इयत्ता 1ली ते 12वीला शिकवणारे शिक्षक असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. AI साथी फॉर एज्युकेटर्स हा दीक्षा ॲपवरील कोर्स करणे सर्व शिक्षकांना बंधनकारक आहे. तुम्हाला मी एक पत्रक दर्शवू शकतो. या पत्राच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की राज्यातील इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेटर्स हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेवटची मुदत आहे 31 ऑगस्ट. तर यामध्ये आपण पाहू शकतो की काही महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आज शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग झालेला आहे. तर हा कोर्स कसा पूर्ण करावा या संदर्भात आपल्याला काही महत्त्वाच्या लिंक आणि महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, त्या आपण इथून वाचून घेऊ शकता. चला तर मी तुम्हाला लाईव्ह डेमोद्वारे दाखवतो की कशाप्रकारे आपल्याला कोर्स पूर्ण करता येईल. तुम्ही बघू शकता मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला 2 ॲप दिसत आहेत. एक आहे दीक्षा आणि दुसरा दीक्षा कोर्सेस. हे 2 ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. जर ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल नसतील तर सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला दीक्षा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी बघा इथे इन्स्टॉल करून घेत आहे. तर अशा प्रकारे दीक्षा फॉर स्कूल एज्युकेशन याच्या पुढे निळ्या रंगाचं बटन मी दाबून घेत आहे, ज्याने की हा ॲप माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आहे. तर आता पाहू शकता तुम्ही, मी बटन दाबून घेतलेलं आहे. ॲप इन्स्टॉल झालेला आहे. आता मी त्याला ओपन करून घेतो. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला साइन इन करून घ्यावं लागते. साइन इन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती इथे आपण पाहू शकतो. तर जर आपण आधीपासूनच दीक्षा ॲप वापरत असाल तर तुम्हाला साइन इन करताना कुठलीही अडचण जाणार नाही. पण जर तुम्ही नव्याने हा ॲप इन्स्टॉल केलेला असेल तर आधी कशाप्रकारे इन्स्टॉल केला जातो ते मी दाखवतो. त्यासाठी मी आधी लॉगआउट होऊन जातो. लॉगआउट झाल्यानंतर बघा, मी जसा इंटरफेस दाखवलेला आहे असा इंटरफेस लॉग इनसाठी तुमच्या मोबाईलवर येईल. तिथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID वापरून आणि पासवर्ड टाकून तुम्ही या ॲपमध्ये लॉग इन होऊ शकता. पण जर समजा तुमच्याकडे पासवर्ड नाही तर तुम्ही केवळ मोबाईल नंबर टाकून फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन वापरू शकता. फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन वापरल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID वापरून OTPच्या माध्यमातून लॉग इन होता येईल. तसेच नवीन पासवर्डसुद्धा सेट करता येईल. तर आता मी माझा फोन नंबर टाकून घेतो, पासवर्ड टाकून घेतो आणि लॉग इन होतो. तर आपण बघू शकता मी मोबाईल नंबर टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि लॉग इन हे बटन मी दाबून घेऊ शकतो. तुमच्याकडे जर जीमेल ॲड्रेस असेल तर तुम्ही जीमेलवरूनसुद्धा दुसऱ्या लॅपटॉपद्वारेसुद्धा हा कोर्स करू शकता. कम्प्युटरवरूनसुद्धा आपल्याला ऑनलाईन हा कोर्स करता येईल. पण आता मी जर माझ्याकडे पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन आपल्याला सुटेबल आहे, ते आपण वापरू शकता आणि नवीन स्वतःचा पासवर्ड क्रिएट करून घेऊ शकता. तर इथे आता मी लॉग इन झालेलो आहे. तुम्ही बघू शकता माझं नाव इथे दिसत आहे, माझं मीडियम दिसत आहे, मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे ते दिसत आहे. माझं प्रोफाईल मला 100% पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी बघू शकतो 3 रेषा आहे किंवा इथे D अक्षर लिहिलेलं आहे. त्या अक्षरावर जर मी टच केलं तर मला माझा प्रोफाईल पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. प्रोफाईलमधली संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर म्हणजेच प्रोफाईल 100% जर आपण पूर्ण केलं तर त्यानंतर आपल्याला खालती उजव्या कोपऱ्यामध्ये दीक्षा कोर्सेस हे लिंक दिसत आहे. एक बाणाचं चित्र दिसत आहे, ते मी दाबून घेतो आणि दीक्षा कोर्सेस हा ॲपसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेणार आहे. कारण आपल्याला जे ऑनलाईन कोर्स करायचे आहे हे दीक्षा कोर्सेस या ॲप्लिकेशनवरूनच पूर्ण करायचे आहे. दीक्षा कोर्सेस हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला दीक्षा या ॲपद्वारेच तिथे साइन इन होता येणार आहे. म्हणजे दोन्ही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. आता तुम्ही पाहू शकता AI साथी कोर्स हा माझ्या मोबाईलमध्ये दिसत आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये तो दिसणार नाही. कारण तुम्हाला आधी ही लिंक प्रेस करावी लागणार आहे आणि नंतरच तुम्हाला हा कोर्स इथे विजिबल होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून मिळवून घेऊ शकता
आणि त्या लिंकद्वारे तुम्हाला हा कोर्स पूर्ण करता येणार आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लिंक दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. हे लिंक तुम्ही वरच्या सर्च बॉक्समध्ये कॉपी पेस्ट करून सुद्धा हा कोर्स शोधून घेऊ शकता. नंतर तुम्ही त्या कोर्सला कसं जॉईन करणार आहात ते आपण बघून घेऊ. AI साथी फॉर टीचर हा जो कोर्स आहे याच्यावर मी टिक करतो. बघा, अशा प्रकारे आपला कोर्स आपण एनरोल्स केलेला आहे. इथे परिचय, AI सर्वत्र अशा विविध प्रकारचे मॉड्यूल आपल्याला दिसत आहे. एकूण 10 मॉड्यूल आहे. शेवटचं 10वं मॉड्यूल हे परीक्षेसंदर्भात आहे. प्रत्येक मॉड्यूल आपल्याला बारकाईने लक्षपूर्वक बघून समजून पूर्ण करून घ्यायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 ते 4 प्रश्न येणार आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचे आहे आणि जेव्हा आपलं 100% कोर्स कंप्लीट होईल त्यानंतरच आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्रापूर्वी जी आपल्याला टेस्ट दिलेली आहे, अंतिम मूल्यांकन दिलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता आणि विषयी प्रश्नांची योग्य उत्तरे मिळवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलवरून दीक्षा ॲपद्वारे हा कोर्स पूर्ण करून घ्यावा. तसेच लॉग इन होताना किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कोर्स शोधताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण त्याचं निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.